सो गाईज आमची 4 दिवसापूर्वी आमची प्लॅनिंग झाली होती तर आपण पार्टीला जायचं म्हणजे तिरुवाडीला पार्टी करायची. तर आज सक्सेस झाली पार्टी आमची. आणि सो आज आम्ही 8:30 वाजता येणार होतो पार्टीला इथे. पण थोडा जरा आम्हाला काम पण आला आणि प्रदीप मुलं थोडा आम्हाला लेट झाला. त्याच्यामुळं आम्ही आता किती वाजलेत, 1 वाजला आम्हाला. 8:30 वाजता पार्टी होणार होती आमची आणि 1 वाजता आलो आता आम्ही. तर आता सगळं सामान इमान आम्ही घेतलेलं आहे सगळं बघा. आणि जायला कसं लागते तो बघा, कारण आम्हाला पण नव्हती माहिती भरती येणार आहे. सो आज भरती आली आणि टोटली एकदम हार्डवर्क करायला लागते आणि जायला लागतो. त्याच्यामुळं हा रस्ता बघा कसा आहे पूर्ण टोटल. जायचं कसं रोडवरून पण ते समजत नाही. तर पाणी असं हा रोड आहे. आमचं पार्टीचं ठिकाण बघा पूर्ण क्लिअर आणि सर्व मंडळी पुढे गेलेली आहेत. सोमी पुस्तक चाललेलं आहे. तर तुम्हाला तरी आता आम्हाला इथनं 1 किलोमीटर अंतरावर थोडा आमचा ठिकाण आहे पार्टीचा. 1 किलोमीटर अंतर. आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू बघू शकता आमचा इकडे पूर्ण डोंगर आणि पूर्ण समुद्र भरलेला आहे. तुम्हाला रोड दाखवतो इथनं इतका स्ट्रगल करून जायला लागतो ना. पण असा नसतो, भरती असल्यावर आम्हाला स्ट्रगल करायला लागते एवढा. बाकी नॉर्मल आहे जायला. सगळ्यात पाठीमागे मी आहे बघा, इकडे बघा. आणि सो आमच्या याच्यामुळे आम्ही लेट झालो आज. आम्हाला स्टॉप करते व्हिडिओ. आमचा मित्र कसा चाललाय आणि बाकी सर्वजण पुढे गेलेले आहेत. आणि तुम्हाला पार्टी जराशीच असतो पण त्याच्या मागची मेहनत आणि पार्टीला जायचा एन्जॉय करत जायचा ही वेगळी मजा असते. त्याच्यामुळं हा बघा हेल्मेट काय काढत नाही का तर लग्न नाही झालं आहे आणि तो आणि ते बोलतो काला धरतो पोर द्यायचं नाही. त्याच्यामुळे हेल्मेट काय काढत नाही. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा, व्ह्यू बघा. मोठी बघा इतकी जवळ आहेत. आणि खरंच खूप चांगलं लोकेशन. आणि आमचे मंडळी पाहू शकता तुम्ही, मित्रमंडळी तिकडे पोचलेले आहेत. वरती हे बघा काय पद्धत आणि माणसाची चालाची. अरे कोण आहे काय एवढे लांब सांगा तुम्ही पार्टीला? काय गरज आहे का पार्टीला एवढे लांब? आणि युवा सांगते बोलतात 4 भाकरी घेईन. अरे याचा जीव काय आणि खाण्याचा स्टॅमिना काय याचा? 4 भाकरी खाईल बोलतं. लोकेशन कुठं आलेलं आहोत. आणि सो आता आम्ही मटण बनवायला घेतलेलं आहे आणि आता टोप बीप लावलेला आहे बघा. आणि आम्ही आता मटण वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत. आता रिव्हूमध्ये बनवणार आहोत. रिव्हू आज पूर्ण चिटमीट करतो आम्ही. आणि आमचा मित्र खरंच म्हणजे खूप चांगला मित्र आहे. पण तो डगरी पाठी का लपतो का आम्हाला माहिती नाही. आणि खरंच आम्ही पार्टीला आलेलो आहोत. आम्ही 1-2-5 जणच असतो पार्टीला इथे.
आणि सध्या 10 मिनिटं झाली यो टोपच लावतोय. आणि सो आता आम्ही तेल टाकलंय त्याच्यात आणि बटर आणि कांदा. आता त्याला फोडणी देतो. आणि आमचा बनवणारा पॅकर आज सध्या आता बुद्धी शिवदेव व्हिडिओवर नाही ना. आणि मी काय सांगतो मटन बनवायला घेतलाय त्याने. धुवाचं काम आता धुवाचं काम यांना दिलेलं आहे दोघांना. हे बघ धुतात हे बघ आणि प्रदीप तुझा लग्न होई नाही आणि तुझा याच्यामध्ये तुझा चोरून गेली ती बरोबर गेली. पर्सनल दावाचं नाही आणि 2 किलो आमचा मटन आहे. पर्सनल दावाचं नाही आधीच सांगतोय. यांना काम लावलेलं आहे यात तोडायला. आणि आता बघू शकतो आमचा आता काम करतो. एक गप काय नाही तू गबलंच एक साफ करतोस का नाही. गबलं साफ करतोस की नाही. ब्लॉक मध्ये घेतला आणि सो आता तोड ना. आता थोडंसं काम दिलं का दाखवा पुरतं का रे. ब्लॉक मध्ये काम कर. आणि सो खूप मेहनतीने मटण बनवतोय. शिजवायला घेतलाय. कांदा मिळाला नाही आद्या हो. आणि हे बघ अरे फोदरीच्या इथं काहीच आग नाही पाठी पुढेच आग आहे. आणि मी काय सांगतोय मटण ते फोदरा आणलाय झालेलं आहे. अरे आता जीव काय. आणि 5 भाकरी खाईन बोलतं. 6 वारल्या 6 भाकरी खाईल बोलतो ह्यो. आणि बघू शकता तुम्ही बनवणारा माणूस आमचा मटन मसाला एकच टाक सध्या. भाऊस आहे पाणी घे थोडं पाणी घे कारण काय प्रदीप केलाय. प्रदीप काय केलं मटणाची. हे बाहेर काढणं मसाला नॉर्मल याचा शिजू दे पहिला. लाव आग लाव ग्रेव्ही झालेली तयार आहे. आता मटण टाकणार आणि बनवणार आमचे दोघे जण. आणि याचं काम म्हणजे काहीच नाही आमच्यात. आणि यो मी यांना गाईड करते गाईड. हा मी यांना गाईड करते कसा बनवायचा काय असतं ते यांना काय माहिती नाही. आमचा खरंच मेहनती मुलगा हर्षद खाली प्रदीप. रेसिपी पण चांगली झाली. आणि आता जास्त नाही त्याची पुढची रेसिपी तुम्हाला दाखवूच मटणाची. आणि बनवणारे आमचे दोघं जण. आणि सो इथं कॅमेरामॅन याचं काही काम धंदा नाही. रत्नागिरीशी आलाय फक्त गाईड करणार आहे ना गाईड. फक्त वरवंडात सांगायला असतो मग ते ग्रुपमध्ये एक जण हे टाक ते टाक. बाकी काय येत नाही काय. पण आलाय. आणि जो कॅमेरा धरलाय त्याचा लग्न न होय. तो चेहरा दाखवतो नाही सध्या. अरे प्रदीप फोदरीच्या शांतरा शिजला नाही ना तू बघते. काय झावाडे एवढं हे फोदरीच्या आहे काय हे कुत्रा कापलाय बारीक करा सांगितलं या ढो मटण आणायला गेलेलं. गावाची घेता फोदरीच्या तेवढाच रेट होता ना. अरे हे चिन्या तुमच्या वलीचा एक कुत्रा कमी झालेला असेल मग.
तुझ्यासारखा दिसत होता. ढवळ बस 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 अजून काय? अजून काय नाही, परेशा सबस्क्राईब करा. हा, यो बॉबीचा डायलॉग आहे. आणि सो आता